नांदेड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे आणि काल नुकतीच बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झालेली आहे। या सभेच्या नंतर नांदेडच्या महानगरपालिकेचे समीकरण बदलण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। अशा पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण यांच्या भाजपला फटका बसणार आहे का, नेमकं समीकरण कसं असणार आहे, कालची सभा काय होती, एकूण जागा किती आहेत आणि या जागेमध्ये भाजपला फटका बसेल का, हिंदू मतांचं खरं तर डिवायडेशन होणार का, काही दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसणार का, नेमकं काय होणार आहे या महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या कालच्या सभेच्या नंतर काही गणित आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायची आहेत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। नांदेड महानगरपालिकेच्या संदर्भाने आपण चर्चा करत होतो। नांदेड महानगरपालिकेमध्ये जवळपास 81 जागा आहेत आणि या 81 जागेच्या जर आपण मागचा इतिहास पाहिला तर 2017च्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस काँग्रेसवासी असलेले, आज भाजपवासी आहेत ते काँग्रेसवासी असलेले अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 81 पैकी 83 जागा ह्या काँग्रेसने जिंकलेल्या होत्या, परंतु आता अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार हा प्रश्न पडलेला आहे। एकीकडे महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत ते देखील वेगळे वेगळे लढत आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती पहिल्यांदा झालेली आहे ती महानगरपालिकेमध्ये बऱ्याच वर्षानंतर, आणि मग अशा पार्श्वभूमीवर याचा काय फटका नेमका भाजपला बसणार आहे, हिंदू मतांचं डिवायडेशन होणार का, इकडे दलित मुस्लिम मतांचं डिवायडेशन होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहत असताना सुरुवातीला पाहावं लागेल की नेमका फटका आता कोणाला बसणार आहे। एकूण 81 जागा आहेत, त्यापैकी 54 जागा ज्या आहेत ते काँग्रेस लढत आहे तर 19 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लढत आहे। नांदेड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा बेस वोटर आहे आणि विशेष म्हणजे दलित मुस्लिमांची मते ही आतापर्यंत आपण पाहतोय काँग्रेस आणि वंचितच्या पारड्यामध्ये पडत होती, या मताचं विभाजन होत होतं, परंतु आता बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने युती केल्यामुळे नांदेड महानगरपालिकेमध्ये खरं तर राजकीय समीकरण बदलू शकतात। परंतु मागच्या निवडणुकीचा जर विचार करायला गेलं तर 73 जागा ह्या काँग्रेसकडे होत्या, परंतु त्यावेळी काँग्रेसकडून नेतृत्व करायला अशोकरावजी चव्हाण साहेब होते, परंतु आता ते भाजपमध्ये आहेत आणि म्हणून आज भाजपची नेमकी परिस्थिती काय असणार आहे, यांच्या युतीचा फटका भाजपला होणार आहे का, तर स्वाभाविक आहे की भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत। दक्षिण मतदारसंघामध्ये, नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच चिखलीकर साहेब आणि आमदार आनंददादा बोंडारकर असतील किंवा शिवसेना उपनेते हेमंत भाऊ पाटील असतील, यांनी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे, परंतु उत्तरमध्ये मात्र आज आपण पाहतोय की उत्तरमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढत आहेत आणि ते कोणासोबत युती करून नाहीत, आणि मग अशा वेळी नेमका फटका आता कुणाला बसणार आहे, भाजपला बसणार का, शिवसेनेला बसणार का, हे फरक पाहण्यासारखं असणार आहे। परंतु कालची जी सभा झाली बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीची जी काल सभा झालेली होती, त्या सभेला प्रचंड गर्दी बघितल्यानंतर दलित आणि मुस्लिम मतांचा जो एक गठ्ठा आहे तो जर या युतीच्या म्हणजेच काँग्रेस आणि वंचितच्या युतीच्या पारड्यात पडला तर नांदेडच्या महानगरपालिकेचं समीकरण बदलू शकते, पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेमध्ये येण्यासाठी दरवाजे खुले होऊ शकतात। परंतु यामध्ये आपल्याला एक सांगता येतं की हिंदू मतांचा जो गठ्ठा आहे, काल नवीन एक जी काही कथित म्हणा किंवा ती सत्य म्हणा जी ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे, त्या ऑडिओ क्लिप मध्ये असं म्हटलेलं आहे की अशोकराव चव्हाण साहेब ना असं वाटतंय, असं त्या क्लिपमध्ये तथाकथित त्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हाला फक्त हिंदू पॅनल पाहिजे, हिंदू मतांचा गठ्ठा आपल्याकडे वळावा, म्हणून हा स्टंट तर नाही ना, ही देखील शंका अनेकांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते। आता हिंदू मतांचा जो एक गठ्ठा आहे तो भाजपच्या मागे आहे, तो तेवढाच शिवसेनेच्या पाठीमागे आहे, परंतु आज नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना वेगळे लढत असल्या कारणाने आपल्या लक्षात येईल की हिंदू मतांचं डिवायडेशन होत आहे, ते विभाजन होत आहे, मग याचा फटका या दोन्ही पक्षाला बसणार का। आणि इकडे आपण पाहिले की दलित, मुस्लिम आणि काँग्रेसचे जे पारंपरिक मते आहेत ते जर वंचित आणि काँग्रेसच्या पारड्यात पडले तर काँग्रेसला ही निवडणूक जी आहे ती सोपी जाऊ शकते, वंचित बहुजन आघाडीलाही ही निवडणूक सोपी जाऊ शकते। कालच्या सभेवरून तरी लक्षात येते की भाजपला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे, कारण शिवसेनेची जी मतं आहेत ती हक्काचे काही मतं आहेत आणि दोन्ही मध्ये म्हणजे एकीकडे नांदेड उत्तर मध्ये देखील आमदार शिवसेनेचे आहेत आणि दक्षिण नांदेड मध्ये देखील आमदार
शिवसेनेचे आहेत आणि कामाचा खूप त्यांनी या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. त्यामुळे या कामाच्या जोरावरती, विकास कामांच्या जोरावरती शिवसेना ही जनतेमध्ये मते मागत आहेत. त्याचा फायदा शिवसेनेला अधिक होण्याची शक्यता दिसत असताना भाजपला मात्र एक आहे की भाजपकडे अशोकराव चव्हाण साहेबांसारखं एक नेतृत्व आहे, परंतु आज पक्षाने ज्या ज्या लोकांना तिकीट दिले, म्हणजे जे भाजपने जे काही तिकीट दिले ते अशोकराव चव्हाण साहेब सांगण्यावरून दिले आणि त्यामध्ये प्रामुख्याने निष्ठावंतावर अन्याय झालाय असं देखील म्हणत आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक जे काँग्रेसमधून भाजपमध्ये चव्हाण साहेबांसोबत आले त्यांना तिकीट मिळाल्यामुळे इकडचे लोक देखील नाराज आहेत. त्यामुळे नाराजीचा फटका देखील भाजपला बसू शकतो. त्यासोबतच हिंदू मताचं डिवायडेशन त्याचाही फटका बसू शकतो. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आणि काँग्रेसच्या युतीचा फटका हा खरं तर या पक्षांना कमी अधिक सर्वांनाच बसणार आहे. याच्यामध्ये पारडं जड आता तरी पहिल्या टप्प्यात तरी आपल्याला पारडं जड हे काँग्रेस आणि वंचित दिसत आहे. कारण आज आपण पाहतोय नांदेड उत्तर आणि दक्षिण मध्ये दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल वस्त्या आहेत, त्यासोबत दलित बहुल वस्त्या आहेत आणि ही जी काही मते आहेत ती काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. परंतु यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगता येते की एमआयएमची जी काही एंट्री आहे महानगरपालिकेमधली ती देखील धक्कादायक निकाल देणारी ठरू शकते. कारण मोठ्या संख्येने मुस्लिम वस्त्यांमधून एमआयएमला जर मते पडली तर काँग्रेसची मते कमी होतील. त्यामुळे आता काँग्रेसला जर सत्तेत यायचं असेल तर याच्यामध्ये मुस्लिम आणि दलित मतांचा जो काही गठ्ठा आहे, जो आपला पारंपरिक मतांचा गठ्ठा आहे, तो काँग्रेसला आपल्याकडे वळवण्यामध्ये कितपत यश मिळतं हे देखील पाहण्यासारखं आहे. परंतु एमआयएम आणि वंचित यांचा ठराविक मतदार आहे आणि तो मतदार थेट त्यांच्याच पारड्यात मत देणार आहे. त्यामुळे एमआयएमची आणि वंचितची भूमिका या महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्वाची असल्याच दिसून येत आहे. कारण यांच्या दोन्ही पक्षांकडे, एमआयएम कडे आणि वंचितकडे आपला एक मतांचा गठ्ठा आहे. कारण सर्वांचे मत विभाजन होत आहे. म्हणजे इकडे भाजपच्याही मताचं विभाजन होत आहे, शिवसेनेच्याही मताचं विभाजन होत आहे, काँग्रेसच्याही मताचं एमआयएम विभाजन करत आहे. परंतु आज घडीला वंचित आणि एमआयएम यांच्या मताचं विभाजन होणार नाही असं चित्र दिसतंय. कारण कालच्या सभेवरून, बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेवरून तरी ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ज्या पद्धतीने ती सभा झालेली आहे, ज्या संख्येने लोक मोठ्या संख्येने आले होते, त्याचं मतात जर कन्वर्ट झालं तर नक्कीच नांदेड महानगरपालिकेचा जो काही नांदेड महानगरपालिकेचे सत्तेचे समीकरण आहेत ते खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये असणार आहेत. ज्यांच्याकडे कमी पारडं त्यांचं कमी असेल, त्यांच्या पारड्यात जर वंचित भविष्यामध्ये निकालाच्या नंतर गेली तर त्यांचाच महापौर नांदेड महानगरपालिकेमध्ये बसू शकतो. कारण आज वंचितचं तेवढंच महत्व आहे. सोबतच एमआयएम कडे देखील संख्याबळ येऊ शकतं आणि एमआयएम आणि वंचित या दोन पक्षाला विचारल्याशिवाय नांदेड महानगरपालिकेचा महापौर ठरणार नाही असं चित्र एकंदरीत दिसत आहे. कारण सर्वच पक्षांचं जे काय आहे ते विभाजन होत आहे. आज भाजप असेल किंवा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट असेल आणि इकडे आपण पाहतोय एमआयएम आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, अशी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु या महानगरपालिकेमध्ये एकेकाळी इथला पहिला महापौर सुधाकर पांढरे होते, ते खरं तर शिवसेनेचे महापौर होते. या नांदेड महानगरपालिकेमध्ये पहिला महापौर देणाऱ्या शिवसेना, अर्थात जी आधी शिवसेना एकत्र होती ते म्हणजे आज आपण जर विचार करायला गेलं तर ठाकरे गट जो आहे तो आज फार प्रभाव दाखवू शकणार नाही असं चित्र दिसतंय. कारण त्यांच्याकडची कार्यकर्त्यांची फळी ही फार कमी आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे उपनेते हेमंत भाऊ पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील, तिकडे आनंदराव बोंडारकर असतील, यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे भाजपपेक्षा आज शिवसेनेचं पारडं हे तुल्यबळ आहे. दोघांचाही तितकंच तुल्यबळ पारडं आहे. परंतु भाजपची जी मतं आहेत ती मते विभाजित होण्याचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नाराज आणि निष्ठावंत लोक हे खरं तर अशोकराव चव्हाण यांच्यावर नाराज आहेत. ती मते पूर्ण जर शिवसेनेकडे अर्थात धनुष्यबाणाकडे डायव्हर्ट झाली तर धनुष्यबाणाचं देखील तेवढंच वर्चस्व या नांदेड महानगरपालिकेवर राहू शकतं. परंतु या सर्व गोष्टीमध्ये ह्या किंतु परंतु शक्यता आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचं निर्विवाद खरं तर यश यांना मिळू शकतं आणि त्यातून महापौर पदावर कोणाला बसवायचं ही या दोन पक्षाच्या हातामध्ये येत्या काळामध्ये राहू शकते. अनेक अपक्ष उमेदवार तगडे आहेत. अनेक मतदारसंघामध्ये
वेगवेगळे पॅनल उभे आहेत, परंतु यामध्ये या पॅनलला, अपक्ष पॅनलला फारसा प्रतिसाद दिसून येत नाही, कारण नांदेडमध्ये दिग्गज नेते आपल्याला पाहायला मिळतात. हिंदू मतांचं विभाजन होऊन भाजपला फटका बसणार का, हा प्रश्न आहे. किंवा इकडे आपण पाहतोय की काँग्रेसच्या पारड्यामध्ये मुस्लिम मतदार आपली मते टाकते का, हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. परंतु वंचित 19 जागावर लढत आहे आणि 19 जागावर त्यांचं जे काही बेस वोटर आहेत ते त्यांचे ठराविक वोटर आहेत ते बेस आहेत आणि ते पक्के वोटर आहेत. त्याच्यात थोडीशी काँग्रेसची जर प्लसची संख्या झाली तर निश्चितच वंचित बहुजन आघाडीला यश मिळते, कारण आतापर्यंतचा इतिहास पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा युती होते. युतीमध्ये वंचित किंवा मागचं जर विचार करायला गेलं तर भारिपची मते ही काँग्रेसला पडायची, परंतु काँग्रेसची मते मात्र भारिपला पडत नव्हती. तसं जर आता नव्यानं पुन्हा झालं तर कदाचित इथे थोडीशी शक्यता कमी वाटत आहे, कारण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जर एकमेकाला साथ दिली तर नक्कीच इथे वंचितला आणि काँग्रेसला एक चांगला भक्कम पर्याय आपल्याला या एकूणच महानगरपालिकेमध्ये देता येतो आणि नव्हे तर सत्तेपर्यंतही जाता येईल, अशी एकूणच कालच्या सभेवरून चित्र दिसून येत आहे. अजून काँग्रेसच्या दिग्गजांच्या खरं तर सभा बाकी आहेत. पुन्हा आपण पाहतोय की फडणवीस साहेबांची सभा आज होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजप देखील तेवढ्याच ताकदीने लढत आहे, परंतु शिवसेना, शिंदेगड देखील मागे नाही. त्यांनी देखील तेवढ्याच ताकदीनं कार्यकर्त्यांची, तरुणांची फळी आज मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्याचाही फायदा आणि नांदेड महानगरपालिकेचा पहिला महापौर आज खरं तर काँग्रेसकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याही पाठीमागे असलेल्या मतांचा गठ्ठा नेमका आता कसा होणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. परंतु हिंदू मतांचं विभाजन हे टाळण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, परंतु निष्ठावंतांना उमेदवारी डावलून ह्या काँग्रेसमधून आलेल्या आयात केलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे बरेचसे निष्ठावंत नाराज आहेत. काँग्रेसचे भाजपचे जे मूळ लोक होते, मूळ कार्यकर्ते होते, ज्यांनी भाजप इथे जिवंत ठेवली होती एकेकाळी अशोकराव चव्हाण साहेबांसारख्या मोठ्या वटवृक्षाखाली, त्या काळातली भाजप जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, अशा कार्यकर्त्यांना आता डावलण्यात आलेलं असल्यामुळे कदाचित तो फटका देखील चव्हाण साहेबाला बसू शकतो, एकूणच भाजपला बसू शकतो. कारण आजची जी निवडणूक महानगरपालिकेची आहे ती चव्हाण साहेबाच्या विरुद्ध बाकीचे पक्ष अशीच आहे. भाजप विरुद्ध म्हणण्यापेक्षाही अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध इतर नेते आणि पक्ष अशीच निवडणूक दिसत आहे आणि अंदरून एकमेकाला पाठिंबा म्हणजे चव्हाण साहेबांना म्हणजे भाजपलाच टार्गेट सर्व पक्ष करत आहेत आणि त्यांना टार्गेट करून जर अनेक वार्डांमध्ये अशा जर अंदरून युत्या झाल्या तर चव्हाण साहेबांना या निवडणुकीमध्ये फटका म्हणजे भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये आपण पाहतोय काँग्रेस आणि वंचितची आतापर्यंत युती नव्हती, त्यामुळे त्यांची युती देखील सर्वांना खुणावत आहे. कालची बाळासाहेब आंबेडकरांची सभा देखील या सर्व राजकारणाचे समीकरण बदलू शकते, असं चित्र एकूण दिसून येत आहे. धन्यवाद.